बोलू दिलं नाही आणि सर्व पक्षीय बैठकीमध्ये आम्ही ते बोलतोय त्याला टाळ्या वाजवायच्या. आमचं म्हणणं आहे, आमच्या भूमिका आहेत त्या तुम्ही मान्य करणार आहात का? आमची भूमिका आहे विशेष अधिवेशन बोलवा, बोलवताय. आमची भूमिका आहे की किमान 2 दिवस काश्मीरवरती चर्चा करा. आमची भूमिका आहे या हल्ल्याची जबाबदारी आणि ज्या चुकांची जबाबदारी ज्या गृह खात्यावर आहे त्यांच्यावर कारवाई करा. आहे तयारी? अजिबात नाही. राजकारण कोण करतंय? राजकारण तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? 27 बळी घेतलेले आहेत. हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत. हा मानवी संहार सरकारच्या गाफीलपणामुळे झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, युद्ध झालं पाहिजे? आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे की माझ्या पक्षाची भूमिका असं आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे. पुलवामामध्ये 40 जवान ज्या पद्धतीने मारले गेले, आता ते मारले कोणी हा परत प्रश्नचिन्ह आहे. परत राजकारण येत आहे ना. राज्यपाल सत्यपाल मालिक जे सांगतायत की वारंवार आम्ही सांगितलं की त्यांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, म्हणजे सरकारला त्यांना मारायचं होतं राजकारणासाठी. हे जर कोणी म्हणालो तर त्याला देशद्रोही ठरवलं जाईल, त्याला पाकिस्तानात चालतेवा सांगितलं जाईल. पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर? उरीनंतर का हल्ला? सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे, आम्ही पण गल्लीत करतो बरं का. असं स्ट्राईक आम्ही पण करतो रोज. इथे मुंबईमध्ये आम्ही 50 सालापासून स्ट्राईक करतो विरोधकांवर. हल्ला जो इंदिरा गांधीने केला, जो लाल बहादूर शास्त्रीने केला या देशामध्ये, त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेत आहे हो? बिहारमध्ये पण निवडणूक आहेत, बऱ्याचशा चर्चा आहेत की त्या अनुषंगाने पण झालं असावं का? नाही, त्याच्यावरती मी आता बोलणार नाही. ते बोललो तर राजकारण होईल. पण प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता त्यांची जबाबदारी होती विरोधी पक्ष काय बोलतो हे, पण ते पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द नाही केला. ते बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले. पूर्वनियोजित कार्यक्रम राहुल गांधींनी रद्द केला. अमेरिकेतून आले, काश्मीरला गेले, सर्वपक्षीय बैठकांना उपस्थित राहिले. याला म्हणतात कार्यक्रम रद्द करणं आणि मौन बाळगणं किंवा दुःख बाळगणं. बोलिए, हिंदी में है सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल जो है प्रधानमंत्री ने मीटिंग ली, सुरक्षा राजनाथ सिंह से इसमें सुरक्षा को लेकर मीटिंग दी और